तुम्हाला किंमत आणि खर्च यामधील फरक माहिती आहे का? चला आपण एकत्र जाणून घेऊया. ही खेळण्याची गाडी 200 रुपये आहे. ही चांगली किंमत आहे का? किंमत म्हणजे एखादी गोष्ट विकत घेण्यासाठी तुम्ही जे पैसे देता ती टॅगवर लिहिलेली रक्कम असते. जसं की 200 रुपये या खेळण्याच्या गाडीचे. पण किमतीतच सगळं नाही. खर्च म्हणजे फक्त किंमत नसते, यात इतर गोष्टींचाही समावेश असतो. जसं की ही वस्तू मिळवण्यासाठी किती वेळ लागतो किंवा तुला पैसे कमवण्यासाठी किती मेहनत करावी लागते. तर खर्च म्हणजे आपण काही मिळवण्यासाठी जे काही देतो ते. अगदी बरोबर. हा फक्त पैसेच नाहीत. जेव्हा आपण काहीतरी विकत घेतो तेव्हा आपल्याला किंमत आणि खर्च दोन्ही गोष्टी विचारात घ्यायला हव्यात. जर तू ही गाडी विकत घेतली तर तुला इतर गोष्टींसाठी पुरेसे पैसे राहतील का? म्हणजे जरी काही स्वस्त असलं तरीही ते महागडं वाटू शकतं. जर ते खरेदी करण्यासाठी मला खूप मेहनत करावी लागली किंवा काहीतरी दुसरं गमवावं लागलं. होय, म्हणून खरेदी करण्यापूर्वी विचार करणं महत्त्वाचं आहे आणि ती गोष्ट खरंच उपयोगाची आहे का ते तपासणं गरजेचं आहे. मला वाटतं मी पुस्तक विकत घेतो. हे स्वस्त आहे आणि मला शाळेसाठी खरंच याची गरज आहे. छान निवड केलीस. किंमत आणि खर्च यामधील फरक समजून घेतल्याने आपण आपल्या पैशांबद्दल चांगले निर्णय घेऊ शकतो. लक्षात ठेवा, काहीतरी खरेदी करताना किंमत आणि खर्च या दोन्ही गोष्टींचा विचार करा.